श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जाणारा अक्षय तृतीया हा सण आपण 10 मे 2024 रोजी साजरा करणार आहोत. या दिवशी माता लक्ष्मी तसेच भगवान श्री हरी विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात की या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू त्यामध्ये अधिकाधिक वाढ होत जाते आणि म्हणूनच या दिवशी सोने, चांदी, त्याचबरोबर घर, वाहन अशा ज्या काही मौल्यवान वस्तू असतात तर त्या खरेदी केल्या जातात. त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी, आपल्या घराची भरभराट राहावी यासाठी या दिवशी काही उपाय सेवा देखील करत असतात. त्याचबरोबर अक्षय तृतीया हा दिवस पितरांचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही उपाय, काही सेवा देखील केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी, आपल्या घराची भरभराट व्हावी, त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर तो दूर व्हावा यासाठी आपल्याला या अक्षय तृतीयेला गोमातेला म्हणजेच गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्यामुळं तुमच्या कुटुंबामध्ये असलेला पितृदोष दूर होऊन तुमच्या घराची भरभराट होणार आहे. त्याचबरोबर गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात, त्यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे. आता ही कोणती अशी वस्तू आहे जी आपल्याला गोमातेला या अक्षय तृतीयेला खाऊ घालायची आहे याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळं या दिवशी आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी, आपल्या घराची भरभराट व्हावी, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी अनेक उपाय सेवा केल्या जातात. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान श्री हरी विष्णू यांची देखील विधिवत पूजा केली जाते. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी कावळ्याला खाऊ घातलं जातं. असं म्हणतात की आपले जे पूर्वज आहेत तर ते कावळ्याच्या रूपात आपल्या अंगणामध्ये, आपल्या दारामध्ये येत असतात आणि म्हणूनच त्यांची ही सेवा करण्यासाठी त्यांच्या आवडीचे जे काही पदार्थ या दिवशी केले जातात, नैवेद्य म्हणून हे पदार्थ त्यांना खाऊ घातले जातात. तर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत, आपल्याला गाईला या गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर ही वस्तू तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ घातली तरी देखील चालेल. हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळं या दिवसभरात तुम्ही कधीही ही वस्तू खाऊ घालू शकता. परंतु सकाळी आपल्याला आपल्या देवघरातील देवी देवतांची, इष्टदेवतांची, कुलदेवतांची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे. यांना या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही दुधाने करू शकता, मधाने करू शकता किंवा पाण्याने केला तरी देखील चालेल. त्याचबरोबर शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पिवळा रंग हा भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळे या दिवशी जर तुम्ही पिवळ्या रंगाची जर वस्त्र परिधान करून भगवान श्री हरी विष्णूंची, माता लक्ष्मीची जर पूजा करत असाल तर तुम्हाला त्याचं अधिक फळ प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा झाल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरी विष्णूंच्या बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. श्री सुक्तमचे किंवा तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही हे श्रवण केलं तरी देखील चालेल आणि तुम्हाला हे काही शक्य जरी होत नसेल तरी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मीचं नामस्मरण केलं तरी देखील चालेल. त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला यांना प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आपल्या देवघरासमोर अखंड दिवा एक प्रज्वलित करायचा आहे. तर तो कणकेचा किंवा मातीचाच दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे. पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घातली तरी चालेल. चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत, 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत. लवंगा कुठेही तुटलेल्या, खराब झालेल्या नसाव्यात, अखंड लवंगा असायला हव्यात.
कोणताही उपाय करत असताना अखंड ही वस्तू घ्यायला हवी, कारण आपण जर कोणतीही वस्तू अखंड घेत असो तर त्याचं आपल्याला फळ देखील अखंड प्राप्त होत असतं. आणि त्यामुळं 2 अखंड लवंगा तसेच भीमसेनी कापराच्या 2 वड्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि दिवसभर हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. तुम्हाला दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्यावरची जी काही संकट असेल, विघ्न असतील तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी त्यांच्या आवडीचे नैवेद्य तुम्हाला बनवायचे आहेत. पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी तुम्हाला अवश्य करायचा आहे. या दिवशी गोडाधोडाचं जेवण केलं जातं आणि तुम्हाला कावळ्याला हे खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर तांदळाची खीर करायची आहे आणि ही देखील तुमच्या घरासमोर अंगणात तुम्हाला या कावळ्यांसाठी ठेवायची आहे. तुमचे पूर्वज हे कोणत्याही रूपात तुमच्या दारामध्ये येत असतात आणि त्यामुळं तुम्हाला तुमच्या दारामध्ये कोणताही पशुपक्षी येत असेल किंवा एखादा गरीब व्यक्ती आला तरी देखील तुम्हाला त्याला अन्नदान अवश्य करायचं आहे, खाऊ घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. आता या दिवशी आपल्याला गोमातेची देखील सेवा करायची आहे. आता गोमातेची सेवा करत असताना तुमच्या जवळपास असणाऱ्या गोशाळेत जाऊन तुम्ही सेवा करायची आहे किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी गायी भेटेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ही सेवा करायची आहे. तर ही सेवा करत असताना सर्वप्रथम तुम्हाला गायीचे चरण धुवायचे आहेत. त्याचबरोबर गायीच्या कपाळावर देखील तुम्हाला थोडंसं पाणी लावायचं आहे. त्यानंतर गायीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत. विधिवत तुम्हाला या गोमातेची सेवा करायची आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि या 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचा देखील आशीर्वाद आपल्याला यामुळे प्राप्त होणार आहे. आणि या गोमातेची तुम्ही अशा प्रकारे विधिवत पूजा केल्यानंतर या गोमातेला तुम्हाला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी जी एक वस्तू सांगणार आहे तर ती खाऊ घालायची आहे. तर ती म्हणजे तुम्हाला एक चपाती करून घ्यायची आहे आणि या चपातीवर तुम्हाला मूठभर चण्याची डाळ ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि ही जी चपाती आहे तर ती चपाती तुम्हाला या गोमातेला तुमच्या तळहातावर ठेवून खाऊ घालायची आहे. जर तळहातावर ठेवणं शक्य होत नसेल तर एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकता, परंतु तळहातावर ठेवून जर तुम्ही गाईला ही जर चपाती खाऊ घातली आणि गोमातेने जर तुमचा जर हात चाटला तर तुमच्याकडून जी कळत नकळत जी काही पापं झाली असतील तर ती सर्व दूर होण्यास यामुळे मदत होत असते आणि 33 कोटी देवी देवतांचा कृपाआशीर्वाद तुम्हाला लाभत असतो आणि त्यामुळे तुम्हाला ही चपाती तुमच्या हातावर ठेवून गाईला गोमातेला अवश्य खाऊ घालायचे आहे. त्याचबरोबर हिरवा चारा देखील खाऊ घालायचा आहे. गोमातेला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायचे आहे. तुमच्याकडून कळत नकळत जी काही चुका झाल्या असतील तर त्या सर्व चुका माफ करण्यासाठी या देवी देवतांना, कुलदेवतांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला या गोमातेची सेवा करायची आहे. तुम्ही जर या गोमातेला जर या दिवशी जर या वस्तू खाऊ घातल्या तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 33 कोटी देवी देवतांचा कृपाआशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतीही कितीही मोठी अडचण असेल, विघ्न असेल, बाधा असेल तर ते दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. जर तुमच्या जवळपास जर गोमाता नसेल तर तुमच्या जवळपास असणाऱ्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथं असणाऱ्या गरजवंतांना किंवा गरिबांना तुम्हाला काही मदत करणं शक्य होत असेल तर ती अवश्य करायची आहे. या दिवशी आपल्यासमोर भगवंत हा कोणत्याही रूपात उभा राहिलेला असतो आणि त्यामुळं आपण कोणत्याही एखाद्या गरजवंताची या दिवशी गरज भागवायची आहे. तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला एखाद्याला मदत करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कुत्र्याला देखील एक चपाती खाऊ घालायची आहे. या चपातीवर अगदी थोडासा गुळाचा खडा खाऊ घालायचा आहे. गुळ हे कुत्र्याच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्यामुळं तुम्हाला अगदी थोडासा प्रमाणात हा गूळ ठेवायचा आहे आणि ही चपाती खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर तुम्ही हे जे घरी पुरणपोळीचं नैवेद्य केला असेल किंवा जे भोजनासाठी जे काही अन्न केलं असेल तर ते हे कुत्र्याला देखील तुम्हाला अवश्य खाऊ घालायचं आहे. गोमातेला देखील तुम्हाला नैवेद्य या दिवशी अवश्य खाऊ घालायचं आहे. जर तुम्ही घरी पुरणपोळीचं जेवण केलं असेल किंवा कोणतंही गोडाधोडाचं जेवण केलं असेल तर ते देखील तुम्हाला या गोमातेला अवश्य खाऊ घालायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी या गोमातेची, या गायीची सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे
कुत्र्याला देखील तुम्हाला या वस्तू खाऊ घालायच्या आहेत. त्याचबरोबर कावळ्याला देखील नैवेद्य हा द्यायचा आहे. तांदळाची खीर करून या कावळ्याला तुम्हाला खाऊ घालायचे आहे. दारात जर एखादा कोणता गरीब व्यक्ती आला तर त्याला देखील तुम्हाला अन्नदान करायचं आहे. आणि या दिवशी कोणीही आला तर त्याला थंड पाणी हे द्यायचं आहे. कारण उन्हाळा अतिशय असल्यामुळं कोणताही व्यक्ती जर तुमच्या दारामध्ये येत असेल तर त्याला पाणी हे अवश्य द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या अक्षय तृतीयेला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला तुळशी मातेची देखील सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. जवळपास जर एखादा पिंपळाचं झाड असेल तर तिथं जाऊन देखील तुम्हाला काही सेवा उपाय करायचे आहेत. तो या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जितक्या सेवा कराल, जितके उपाय कराल तर त्याचं तुम्हाला अधिक फळ प्राप्त होणार आहे. कारण हा जो दिवस आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस असल्यामुळं अत्यंत शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा कराल, जे काही उपाय कराल तर त्याचं तुम्हाला अखंड फळ प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला ज्या प्रिय वस्तू आहेत तर त्या सर्व अर्पण करायच्या आहेत. माता लक्ष्मीला या दिवशी श्रीफळ अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे या अगदी साध्या सोप्या परंतु अत्यंत प्रभावी सेवा तुम्हाला या दिवशी अवश्य करायच्या आहेत. गोमातेची सेवा तर तुम्हाला अवश्य करायची आहे. जर गोमाता नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे मंदिरामध्ये जाऊन तुम्ही एखाद्या गरजवंताची देखील सेवा करू शकता, एखादा दानधर्म करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.